हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयाचा जो काही बोर्ड एग्जाम क्वेश्चन पेपर आहे, तर या बोर्ड एग्जाम क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा। आता हा जो काही इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टचा जो काही बोर्ड एग्जाम क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता क्वेश्चन पेपर फॉर्मॅटचा जर विचार केला तर क्वेश्चन पेपर टोटल किती मार्क्सचा असतो तुमचा, तर बोर्ड एग्जाम क्वेश्चन पेपर हा तुमचा इकॉनॉमिक्सचा 80 मार्क्सचा असतो। आणि टाइम ड्युरेशनचा जर विचार केला तर टाइम ड्युरेशन किती असतं, तर 3 तास हे काय असतं टाइम ड्युरेशन असतं। म्हणजे 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर तुम्हाला 3 तासामध्ये काय करायचा असतो, कंप्लीट करायचा असतो। आता क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, आता हा जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला किती मार्क्सचा असतो, तो टोटल 20 मार्क्सचा असतो। आणि या क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला 4 काय असतात, सब क्वेश्चन असतात। A, B, C आणि D असे काय असतात, 4 सब क्वेश्चन असतात। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो काही A हा क्वेश्चन असतो तर तो क्वेश्चन कोणता असतो, तर योग्य पर्याय निवडा। आणि हा क्वेश्चन कितीला असतो, 5 मार्क्सला असतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला B हा क्वेश्चन असतो विसंगत शब्द ओळखा आणि तो क्वेश्चन किती मार्क्सला असतो, तर 5 मार्क्सला असतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला C हा क्वेश्चन असतो आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा आणि तो क्वेश्चन किती मार्क्सला असतो, 5 मार्क्सला असतो। आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला D हा क्वेश्चन असतो सहसंबंध पूर्ण करा आणि तो क्वेश्चन किती मार्क्सला असतो, 5 मार्क्सला असतो। तर असे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये 4 क्वेश्चन असतात A, B, C आणि D आणि हा प्रत्येक क्वेश्चन 5 मार्क्सला असतो। असा क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमचा किती मार्क्सला असतो, टोटल 20 मार्कला असतो। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड आपण पाहू। आता क्वेश्चन नंबर सेकंडचा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर सेकंड तुमचा टोटल 12 मार्क्सला असतो आणि यामध्ये 2 क्वेश्चन असतात, A आणि B असे 2 क्वेश्चन असतात। A क्वेश्चन 6 मार्कला आणि B क्वेश्चन 6 मार्कला। असा क्वेश्चन नंबर सेकंड किती मार्कला असतो तुमचा, 12 मार्क्सला असतो। आता क्वेश्चन नंबर सेकंड मधल्या A क्वेश्चनचा जर विचार केला तर A क्वेश्चन काय असतो ते आपण पाहू। तर क्वेश्चन नंबर सेकंड मधला A हा क्वेश्चन असतो खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा, कोणतेही 3 आणि किती मार्क्सला असतो, 6 मार्क्सला असतो। आता या ठिकाणी काय केलेले असतात, उदाहरणे दिलेले असतात आणि त्या उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखायची असते आणि संकल्पना ओळखून ती काय करायची असते, स्पष्ट करायची असते। मग क्वेश्चन नंबर सेकंड मधला जो A हा क्वेश्चन आहे तर या A क्वेश्चन मध्ये किती 5 क्वेश्चन असतात आणि या 5 पैकी तुम्हाला काय करायचे असतात, 3 सॉल्व करायचे असतात, कोणतेही 3, 5 पैकी कोणतेही 3 आणि प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्सला असतो तुमचा, 2 मार्क्सला असतो। आता 2 मार्क्सला 3 क्वेश्चन असा तुमचा टोटल क्वेश्चन नंबर A हा किती मार्क्सचा असतो, तर 6 मार्क्सचा असतो। आणि क्वेश्चन नंबर सेकंड मधला जो काही B क्वेश्चन आहे तर या B क्वेश्चनचा जर विचार केला तर हा तुमचा B क्वेश्चन काय असतो, फरक स्पष्ट करा, कोणतेही 3 आणि किती मार्क्सला असतो, 6 मार्क्सला असतो। आता या ठिकाणी पण तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असे किती 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 पैकी कोणतेही 3 सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा किती मार्क्सला असतो, 2 मार्कला। म्हणजे 3 क्वेश्चन 2 मार्कला, म्हणजे 3, 3, 3 असं टोटल क्वेश्चन B किती मार्क्सला असतो, तर तुमचा 6 मार्क्सला असतो। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्ड आपण पाहू। आता क्वेश्चन नंबर थर्ड काय असतो, तर क्वेश्चन नंबर थर्ड असतो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3 आणि किती मार्क्सला असतो, 12 मार्कला। आता या ठिकाणी पण A, B, C, D आणि E असे काय केलेले असतात, 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 पैकी कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 4 मार्कला असतो। असा क्वेश्चन नंबर थर्ड तुमचा 12 मार्क्सला असतो।
आता क्वेश्चन नंबर 4 आपण पाहू. तर क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला असतो तुम्हाला, तर खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 आणि किती मार्क्सला असतो, 12 मार्क्सला असतो. आता या ठिकाणी पण क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए, बी, सी, डी आणि ई असे 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 पैकी कोणते पण 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 4 मार्कला असतो. 4 मार्कला एक क्वेश्चन असे 3 क्वेश्चन म्हणजे टोटल 12 मार्कला क्वेश्चन नंबर 4 असतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 काय असतो, तर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलेला असतो. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 आणि किती मार्क्सला असतो, 8 मार्कला असतो. आता यामध्ये 3 क्वेश्चन दिलेले असतात ए, बी, सी आणि या 3 पैकी आपल्याला काय करायचं असतं, 2 सोडवायचे असतात. म्हणजे तक्ता दिलेला असतो त्यावरती प्रश्न दिलेले असतात, आकृती दिलेली असते त्यावरती प्रश्न दिलेले असतात, उतारा दिलेला असतो त्यावरती प्रश्न दिलेले असतात. तर असे 3 प्रश्न असतात. त्या 3 पैकी कोणते पण 2 तुम्हाला सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 4 मार्कला असतो. 4 मार्कला एक क्वेश्चन असे 2 क्वेश्चन सोडवायचे म्हणजे टोटल क्वेश्चन नंबर 5 तुमचा 8 मार्कला असतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला असतो, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 आणि 16 मार्क्सला. आता या ठिकाणी पण ए, बी आणि सी असे 3 क्वेश्चन दिलेले असतात आणि या 3 पैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे असतात, तर 3 पैकी 2 सोडवायचे असतात कोणते पण आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 8 मार्कला असतो. मग 8 मार्कला एक क्वेश्चन असे 2 क्वेश्चन सोडवायचे असतात 3 पैकी म्हणजे किती मार्कला हा क्वेश्चन नंबर 6 असतो, तर तुमचा 16 मार्क्सला क्वेश्चन नंबर 6 असतो. असा हा काय आहे तुमचा इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे. एकूण किती क्वेश्चन असतात, तर एकूण 6 क्वेश्चन असतात आणि टोटल किती मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो, तर 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टचा जर आपण विचार केला तर क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये ए, बी, सी आणि डी असे 4 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असे किती 20 मार्कला क्वेश्चन नंबर फर्स्ट असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंडचा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर सेकंड टोटल 12 मार्क्सचा असतो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर ए हा 6 मार्कचा असतो तुमचा आणि क्वेश्चन नंबर बी हा तुमचा किती मार्कचा असतो, 6 मार्कचा असतो. क्वेश्चन नंबर सेकंडमधला ए असतो तर त्या ए मध्ये 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 पैकी 3 सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कला. असा क्वेश्चन नंबर जो काही ए आहे सेकंडमधला तर तो 6 मार्कला असतो. आणि क्वेश्चन नंबर बीचा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर बीमध्ये पण काय केलेलं असतं, तर क्वेश्चन नंबर बीमध्ये पण 5 क्वेश्चन दिलेले असतात त्यापैकी 3 सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 2 मार्कला असतो. म्हणजे ए क्वेश्चन नंबर सेकंडमधला ए 6 मार्कला आणि क्वेश्चन नंबर ए सेकंडमधला बी 6 मार्कला. असं टोटल किती मार्क्सला असतो तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड, 12 मार्कला असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्डचा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर थर्डमध्ये काय केलेलं असतं, तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 पैकी कोणते पण 3 सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कला. असा तुमचा टोटल किती 12 मार्कला क्वेश्चन नंबर थर्ड असतो. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4चा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 4मध्ये काय केलेलं असतं, तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि 5 क्वेश्चनपैकी 3 सॉल्व करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कला असतो. असा टोटल 12 मार्कला तुमचा क्वेश्चन नंबर 4 असतो. आणि क्वेश्चन नंबर 5चा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 5मध्ये 3 क्वेश्चन असतात, 3 पैकी 2 सॉल्व करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कला म्हणजे टोटल 8 मार्कला हा तुमचा क्वेश्चन नंबर 5 असतो. आणि क्वेश्चन नंबर 6चा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 6मध्ये 3 क्वेश्चन असतात त्यापैकी 2 कोणतेही तुम्हाला सॉल्व करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन 8 मार्कला. असे 2 क्वेश्चन तुमचे म्हणजे टोटल क्वेश्चन नंबर 6 तुमचा 16 मार्कला असतो. म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट 20 मार्क, क्वेश्चन नंबर सेकंड
12 मार्क क्वेश्चन नंबर 3 12 मार्क क्वेश्चन नंबर 4 12 मार्क क्वेश्चन नंबर 5 8 मार्क्सला आणि क्वेश्चन नंबर 6 16 मार्क्सला असा टोटल तुमचा जो काही इकॉनॉमिक्सचा पेपर आहे तर तो पेपर किती असतो 80 मार्क्सचा असतो आणि 3 तासामध्ये हा क्वेश्चन पेपर तुम्हाला काय करायचा असतो सॉल्व करायचा असतो। तर हा काय आहे तुमचा इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे। तुम्ही हा फॉर्मॅट काय करू शकता लिहून पण घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा। थँक्यू।